एक मोठी बातमी आपल्या समोर येते. शरद पवार जंतर मंतरवर अभिजित दिपकेंची घेतली भेट. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जनंतर आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे. त्यावेळेस त्यांनी अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधला आहे. सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना डिटेन केलेलं आहे. एक प्रकारे आमच्या मागण्या आहेत. विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत. दिल्ली आणि मुंबईतील प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे. आत्महत्या करण्यात आलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये द्यावे. सर्व आंदोलकांवरील देशातील FIR मागे घ्या. तसेच वांगचुक यांना सोडा ही आमची मागणी आहे. आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत असं यावेळेस अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे. त्यावेळी शरद पवार यांना म्हटलं की दरम्यान बोलताना शरद पवार यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात 30 महत्त्वाच्या जिल्ह्यात आंदोलन झालं आहे. कोणताही कॉल नसताना हे आंदोलन झालेलं आहे. तुम्हाला काय मदत हवी असेल, तसेच तुम्ही किती दिवस आंदोलन करणार आहात असा सवाल त्यावेळेस शरद पवार यांनी दिपके यांना केला. यावर बोलताना दिपके यांनी म्हटलंय 31 दिवसांपासून इथे आहोत. 1 महिना झाला. काल जे झालं त्यामुळे सरकारचा राग आलाय. आम्ही काय मागत होतो? आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होतो असं दिपके यांनी म्हटलेलं आहे. आता इथे तर थांबावं लागेल सर, कारण 1 महिना थांबलेला आहे. आता 1 महिना झाला आम्हाला. आज 31 दिवस झाले. आज 31 दिवसांपासून आम्ही इथंच बसलेलो आहे. आणि काल जे झालं त्याच्यानंतर तर म्हणजे अजून जास्त लोकांमध्ये राग वाढलेला आहे की सरकार असं कसं काय करू शकते मुलांसोबत. काय म्हणजे मागत काय होतो आम्ही? बेसिक गोष्ट मागत होतो ना, अकाउंटेबिलिटी मागत होतो की ज्या मिनिस्टरमुळे आत्महत्या केली आहे मुलांनी त्याला काढून टाका. पण हे लोक म्हणजे जसा लाठीचार्ज केला, मला खरंच वाटलं असं करणार नाही. काल माझ्यावरती आणि क्षितिजवरती पण. हो, क्षितिजाने तुला मला क्षितिजला आता याचा पाय तुटला असून याला मारलं. पाय तुटून मला अजून तुटलाय. टिअर गॅस लाठीचार्ज स्टॅम्पिंग. काय सल्ला द्याल या परिस्थितीमध्ये? कशा प्रकारे हाताळलं पाहिजे? तुमच्याही कार्यकाळात अनेकदा खूप मोठी आंदोलनं झाली विद्यार्थ्यांची. संस्थेच्या दृष्टीने राष्ट्रवादी सरकारला पहिल्यांदा सूर्यनिश्चित हा माझा काही होता आणि त्यासाठी यांच्याकडे माहिती कळलं ही असोसिएट एज्युकेशन मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर जे कोणी असतील त्यांच्याशी डायलॉग केलं. एवढं वर्ष आंदोलन 30 दिवस चालू आहे आणि नवीन डायलॉग करत नाही हे आंदोलन आहे. आणि म्हणून डायलॉगची प्रोसेस सुरू करा. त्यांच्या निधीकडे ज्या मागण्या आहेत त्या खुल्या करा. बाकी काही नाही. त्याच्यामध्ये पॉलिटिकल प्रोसेस त्यांनी दूर राहावं. त्यांचे नेते त्यांचे जे इश्यूज आहेत ते सोडवण्यासाठी हजर राहावं. बाकी काही नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे समन्वयासाठी एक संवाद व्हावा यासाठी तरी प्रयत्न केले पाहिजेत सरकारने असं वाटतं दरम्यानच्या काळात. आम्ही तो प्रयत्न करणार ते करतील न करतील. उद्या खाल्लं विसरले आधी खाल्लं याच मुद्द्यावर चालू शकतात. मागणी काय होती? खाल्ल्यामध्ये फक्त उचलून विरोधी पक्षाने एवढं सांगितलं की ही मुलं इच्छिलेली होती. त्यांच्या कष्टात आम्ही चर्चा करायची, वेगळे खाऊ घालायचं. पण आम्ही आंदोलन यांच्या मुद्द्यावर चांगलं पाहिजे नाही करत दुसरीकडे आम्ही शांत बसणार नाही. काल पोलिसांकडून हिंसाचार झाला त्या संदर्भात काही मागणी? वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली, विशेष करून महाराष्ट्रात. त्यांचा पोलीस सिनियर पोलीस अधिकारी त्यांचा असतो ते सगळ्या गोष्टी पण चौकस करायची असा सूचना दिली.